नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रवण बाळ योजना दोन्ही योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत असतील तर अशा लाभार्थ्यांसाठी चालू घडलेले एक अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहे। मित्रांनो, शासनामार्फत आज एक जाहीर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून मे 2025 साठी जी अनुदानाची रक्कम असणार आहे ही लाभार्थ्याच्या खात्यावरती लवकर जाता वितरित केली जाणार आहे। तर त्या JRच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांना एक अतिशय महत्त्वाची सूचना सुद्धा करण्यात आलेली आहे। तर त्याचबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। नक्की शासनाने या अनुदानासंदर्भात काय सांगितलेलं आहे, कशाबद्दल सूचना केलेली आहे, सविस्तर माहिती पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, शासनामार्फत जो JR प्रसिद्ध केलेला आहे त्याच्या स्क्रीनशॉट तुम्हाला इथं पाहायला मिळत असतील। मित्रांनो, JR मध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे की जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजना असो किंवा श्रवण बाळ योजना असो दोन्ही योजनेअंतर्गत लाभ घेत असतील तर त्यांना अनुदानाची रक्कम DBT मार्फत बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच त्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम थेट शासनामार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। त्यासाठी त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक असणं गरजेचं आहे। याबद्दलची माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली होती, कारण की मित्रांनो डिसेंबर 2024 मध्येच शासनाकडून याबद्दलची अपडेट देण्यात आलेल्या होत्या। त्याबद्दलचा JR सुद्धा प्रसिद्ध केलेला होता, त्याची माहिती आपण दिलेली होती। डिसेंबर 2024 पासून DBT मार्फत या अनुदानाची रक्कम शासनाकडून वितरित करण्याला सुरुवात झाली होती। याची मित्रांनो मुदत 31 जानेवारी पर्यंत दिलेली होती। जे लाभार्थी डिसेंबर आणि जानेवारी मध्ये DBTला लिंक नसतील तरी त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम पाठवण्यात आलेली होती, परंतु 31 जानेवारी नंतर ही अनुदानाची रक्कम DBT मार्फतच सेंड केली जाणार होती। त्याच्यामुळे सर्व लाभार्थ्यांना 31 जानेवारी पर्यंत आपल्या खात्याला आधार कार्ड लिंक करायला सांगितलेलं होतं। तर मित्रांनो, त्याच पद्धतीने शासनाकडून आता वारंवार सूचना करून ही DBTची प्रोसेस करून घेतली जात आहे। त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना केलेल्या आहेत। त्याच्यामुळे भरपूर लाभार्थी आता DBTला लिंक झालेले आहेत, परंतु अजूनही जे लाभार्थी DBTला लिंक नसतील तर अशा लाभार्थ्यांनी आपलं बँक खाते आधार कार्डला लिंक करून आपली DBT सुरू करायची आहे, DBT लिंक करायची आहे, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या मे महिन्यातील अनुदानाची रक्कम असेल ही तुमच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत जमा करण्यात येईल। त्याचबरोबर जर तुमची पाठीमागची रक्कम सुद्धा थकीत असेल ती सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून जमा करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले खाते DBTला लिंक आहे का हे चेक करायचं आहे। बँकेमध्ये जाऊन आपल्या बँक मॅनेजर असतील किंवा कर्मचारी असतील यांच्याशी संपर्क साधून आपलं खातं DBTला लिंक आहे का हे चेक करून घ्यायचं आहे। जर नसेल तर त्याच ठिकाणी लिंक करून घ्या, जर असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही। तर मित्रांनो, ही चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। शासनामार्फत जो JR प्रसिद्ध केलेला आहे या JRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, चालू घडलेला महत्त्वाची माहिती होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। व्हिडिओ पाहिल्यानंतर जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही अपडेट पोहोचवा, जेणेकरून ते सुद्धा वेळीच आपले खाते DBTला लिंक करून अनुदानाचा संपूर्ण लाभ घेतील। तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।